नमस्कार, माझं नाव उषा कराटे. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आवाज ना काय झालं काय माहिती आवाजाला. तर महत्त्वाचं सांगायचं का 2 दिवस झाले स्टॉल नाही लावला. आणि काय तर इथे आपलं हे हॉस्पिटल आहे ना, सरकारी हॉस्पिटल, तिथे आपले मुख्यमंत्री येणार आहे असं म्हणत आहे. म्हणजे त्या दिवशी मी आपले बाकडे वगैरे तिथे लावले होते. BMCची गाडी येणार होती, तर तिथले सर बोलले का इथे नका लावू, दुसरीकडे लावा, इथे आहे ना मुख्यमंत्री येणार आहेत शनिवारी, असं ते बोलले होते. तर आणि 2 दिवस तुम्ही दुकान पण नका लावू. तर बोलली ठीक आहे. त्या दिवशी होता गुरुवार. तर मी काल काय केलं, आपलं म्हणलं शनिवारी येते, शुक्रवारी थोडी नाही येते, शुक्रवारी आपण लावू या अंदाजे मी आपलं बनवलं सगळं. तर काय काय बनवलं, काल डोसे बनवले, मेंदूवडे, पोहे, साबुदाणा आणि मिसळपाव आणि चाय. म्हणजे काय बनवते मला पण लक्ष राहत नाही. गाजरचा हलवा, हे खूप सारं बनवलं होतं आयटम. आणि ते सगळे घेऊन गेले. आपलं टेबल वगैरे लावला, टेबल धुतला वगैरे. आणि डबे लावणार असतं तिथे एक लेडीज पोलीस होते, त्या आल्या. त्या बोलले तुम्ही लावू नका इथे दुकान, आपलं हे येत आहे कुठले ऑफिसर येत आहे, तर लावू नका तुम्ही. तर मी बोलली ठीक आहे. मग मी तिथून उचलला आणि समोर लावलं. जिम वगैरे आहे, त्यांना विचारलं की मी एवढं बनवलं, आता मला आजचे दिवस लावू द्या, कारण नाही लावलं तर हे सगळं मला फेकावं लागेल, आणि आजचे दिवस लावू द्या. ते बोलले ठीक आहे, लावा, एक दिवस लावा, परत नका लावू. तर ते लावलं मी. तर काय जास्त विकल्या नाही गेलं. तर 150 रुपये ऑनलाईन झाला आणि कॅश 160 रुपये झालं. तर म्हणजे 150 आणि 160 300 रुपये झालेत. तर 300 रुपयाचं विकलं, बाकीचं सामान घरी नेलं, कारण सारखी BMCची गाडी येत होती. म्हणलं आपले डबे वगैरे नेले तर काय करावं. त्याच्यामुळे मग मी काय केलं, घरी घेऊन गेली सगळं. आणि काय खायचं ते खाल्लं, काय फेकायचं ते फेकून देण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी पाहते ना, दुसऱ्या नाही त्याच दिवशी मी घरी गेली, 12-12:30ला घरी निघून गेली. आणि नंतर ती बाजूची लेडीज नारळवाला, तिथेच त्यांनी दुकान लावलेलं, त्यांनी ते नाही उठून गेले, फक्त मलाच बोलले तुम्ही जावं म्हणून. तर मी निघून गेली आपलं, आणि ते लोकांनी तिथेच दुकान लावलं. आज पण त्या लोकांनी तिथेच दुकान लावलं, मला बोलले तुम्ही लावू नका. तर विचार करा, कसं म्हणजे माणसानं कुठे कुठे लढायचं हे समजत नाही. घरात बाहेर जिथे जावं तिथे कुठे ना कुठे आपल्याला संघर्ष करावाच लागतो. आणि आज खरंच सांगते, मला एवढं टेन्शन आलं आहे कालपासून का विचारूच नका. कालपासून एवढं टेन्शन आलं ना, असं वाटतं जगावं पण नाही आता. कारण कुठलं टेन्शन घ्यावं, कुठलं टेन्शन सोडावं हे समजत नाही नेमकं. बाहेरचं टेन्शन तर माणूस समजू शकतो, पण घरातल्या टेन्शन ना ते जात नाही. ते कुठून तरी इकडून तिकडून कान्याकोपऱ्यात निघतच राहतं. कुठल्या टेन्शनला टाळाटाळ करावं, कुठल्या टेन्शनला मनाला लावावं हे समजत नाही. आज ते विकल्या नाही गेलं त्या गोष्टीचं काय वाटत नाही मला. आज नाही तर उद्या नाही तर परवा लावते मी, तसं मला माहिती आहे की आज मी मुद्दामने बनवलंच नाही, कारण म्हणलं आज नाही लावू दिलं ना ते परत फेकण्यामध्ये जाईल. जेवढे पैसे आहेत तेवढे पण वेस्ट होतील. त्यासाठी मी आज काय केलं, बनवलंच नाही, काहीच नाही बनवलं मी आज, आणि लावलंच नाही. मी म्हणलं लावू नाही देते. पाहते तर ती लेडीज पण तिचं आपलं नाश्ता, मेंदूवडे वगैरे, आणि नारळवाला पण तिथे. तर मी का ते मनाला नाही लावलं, म्हणलं जाऊ दे, आपलं काही घर एवढं हे नाही आहे. तर म्हणलं 2 दिवस म्हणजे आपण पण रिलॅक्स व्हायचं. नंतर सोमवार आपण लावणार होतो. आज इतका जीव असं उभं आला ना मनाला, एवढं म्हणजे असं वाटतं ना कुठेतरी निघून जावं, सरळ सरळ ना म्हणजे जगणंच खतम करावं, इतकं म्हणजे वैताग आला आहे मला. मी आज सकाळपासून ना लय टेन्शनमध्ये, इतकं टेन्शन आहे ना की प्रमाणाच्या बाहेर. बोलावं कोणाशी, सांगावं कोणाला, प्रत्येकाला असं वाटतं ही घराने करते. तर मी आपल्या गार्डनमध्ये आली, घराच्या बाहेर जेवण बनवलं आणि निघून आले त्यांच्या बाहेर.
तर भात भाजी बनवली, रात्रीचे चपात्या होत्या एक्स्ट्रा, तर काय मी बनवले नाही. आपलं जे आहे ते बनवलं आणि मी निघून आली गार्डनमध्ये. वाटतच नाही आता घरी थांबावं, घरात थांबावं म्हणून. आरशात पण पाहिलं नव्हतं, आता पहाटे तर टिकली पण नाही आणि आपलं हे सिंदूर पण नाही एक लावलेलं. तर बस एवढं सांगायचं होतं. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्ही काय व्हिडिओ पाहण्यासाठी असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारं आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट